नमस्कार मित्रांनो, पुढील भागामध्ये शिवानी येते आणि अक्षराला म्हणते, सॉरी सॉरी वहिनी, जरा उशीरच झाला. अक्षरा म्हणते, अहो त्यात काय एवढं. शिवानी म्हणते, वहिनी तुम्ही भाऊजींवर आता कुठे प्रेम व्यक्त केलं आणि त्यात तुम्हाला घराबाहेर पडावं लागलं. पण मी काय म्हणते, तुम्ही आपल्या घरी का नाही आलात? मागच्या वेळेस बाहेर पडला तेव्हा आला, मग आता काय झालं? अक्षरा म्हणते, मॅडमची अटच तशी होती, आम्ही कुणाची मदत घ्यायची नाही. शिवानी म्हणते, आता कुठे संसाराला सुरुवात झाली आणि हे? अक्षर म्हणते, संसाराला सुरुवात झाली म्हणजे? अहो आमचा तर संसार सुरू झाला आहे. तुम्हाला माहिती का, आम्हाला एक छोटी खोली पण मिळाली. बरं चला, वडाची पूजा करायची ना, आपण इथेच गप्पा मारत बसलो. शिवानी म्हणते, अहो मला चांगलाच एक्सपिरियन्स आहे, चला वडाची पूजा कशी करायची मी दाखवते. भुवनेश्वरी ओरडते, शांता पूजेचं ताट आण. तेवढ्यात आजी घेऊन येते आणि म्हणते, भुये हे बघ सगळं आहे की काय? भुवनेश्वरी बघून म्हणते, यामध्ये कापूर नाही. शांता कापूर घेऊन येते. आता पूजेचं ताट पूर्ण होतं. भुवनेश्वरी जायला लागते आणि एकदम थांबते. इकडे अधिपती किराणा दुकानामध्ये काम मागायला जातो. तो माणूस म्हणतो, सरकार तुम्ही चेष्टा करताय का? अहो तुमची इथं लोक काम करतात आणि तुम्ही माझ्याकडे काम मागताय. अधिपती म्हणतो, त्यात काय एवढं मग? माणसाने आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करावं म्हणून म्हटलं चला आपण पण काहीतरी करूया. मी इथं छोट्या मोठ्या गोष्टी करून काहीतरी शिकल म्हणून म्हटलं चला. दुकानदार म्हणतो, अहो काय सांगू तुम्हाला, आता तुम्ही तर मला अडचणीतच टाकलं आणि तुमचा पगार काय मला परवडणार आहे होय? अधिपती म्हणतो, अहो पगाराचं काही नाही, तुम्ही लोड घेऊ नका. बाकीच्या गाड्यासनी जो पगार देता ना तोच मला द्या, फक्त आजच्या आज द्या असं. तो दुकानदार म्हणतो, पगार मिळेल पण अहो. अधिपती म्हणतो, आमच्या मास्तरीबाई काय म्हणतात माहिती आहे का, असं फिलिंग येतं आहे, रोज रोज त्या कामाचा कंटाळा येतो, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि आमचे आईसाहेब काय म्हणतात माहिती आहे का, कुठलंही काम बारकं नसतंय मोठं नसतंय. म्हणून म्हटलं पडदीची काम सांगा, दुकानामधलं कुठलंही काम असेल ना तरी सांगा. दुकानदाराला कसं तरी वाटत असतं, पण अधिपती काय ऐकत नाही. तो म्हणतो, खरं तर ह्या गोण्या मागच्या गोडाऊनला ठेवायच्या होत्या आणि गोडाऊनमध्ये पण काम होतं, पण. अधिपती गोण्या उचलायला लागतो. तो म्हणतो, धाकल्या सरकार राहू दे तुम्ही. अधिपती गुणी पाठीवर टाकतो आणि म्हणतो, आलोच. चारोज खाली येत असतो. भुवनेश्वरी म्हणते, का हो, का चांगल्या कामासाठी जात असताना अडवताय? चारोज म्हणतो, चांगलं काम? कुठलं चांगलं काम? भुवनेश्वरी म्हणते, तुम्हाला हे ताट दिसत नाही होय? अहो आज वटपौर्णिमा आहे, पूजेला जातोय आम्ही. चारोज म्हणतो, वटपौर्णिमा आणि तुझा काय संबंध? भुवनेश्वरी म्हणते, संबंध आमच्या समोर उभा आहे. चारोज म्हणतो, ही नाटकं कधीतरी बंद कर की. भुवनेश्वरी म्हणते, हे तुम्हाला नाटकं दिसत आहेत वय? आम्ही चांगलं पूजेसाठी बाहेर पडवलं आहे, ते तुम्हाला नाटकं वाटतात वय? रीतीभाती पाळण्यात आम्ही कधीच मागं पडत नाही, माहिती आहे तुम्हाला. आणि जायला लागते. चारोज म्हणतो, थांब. आता भुवनेश्वरी घाबरते. चारोज म्हणतो, ही रीतभात लग्न झालेल्या बायका पाळतात ना, तुझा काय संबंध? तुझं लग्न झालं का? माझ्याशी तरी नाही, मग कुणाशी? मग हे मंगळसूत्र कुणाच्या नावाचं घालते? कपाळावर ठसठशीत कुंकू लावते, ते कुणाच्या नावचं? काय अधिकार आहे ग तुला? कुणाच्या दीर्घायुष्यासाठी तू वडाला फेऱ्या मारायला निघालीस? भुवनेश्वरी म्हणते, हे आम्ही कुणासाठी करायलो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तरी मुद्दाम विचारता? सणासुदीच्या दिवशी असं का करता हो तुम्ही? का मुद्दाम करता? चारोस म्हणतो, मी मुद्दाम करतो? ही थेरं तू का करतेस ग? त्यामुळे मला बोलावं लागतंय. भुवनेश्वरी म्हणते, थेरं? देवाची पूजा करायला चाललो त्यामध्ये पण तुम्हाला थेरं दिसतात? चंची आणि दुर्गी चाललेले असतात. चंची म्हणते, अगं मला कुठे घेऊन चालली आहे? मावशीने आपल्याला सांगितलं काय आणि आपण करतोय काय? आता त्या वडाकडं कशाला घेऊन चालली मला? दुर्गी म्हणते, चंचे नवरा कसा बी असला ना तरी वडाकडं जावंच लागतंय. चंची म्हणते, मम्मी आधी ते अधिपतीला शोधलं पाहिजे, ते जर सापडले नाही ना मावशी आपल्याला गायब करल, आणि अशी गायब करल ना आपण शोधून पण सापडणार नाही. दुर्गी म्हणते, अगं त्या अधिपतीला एवढे फोन केले पण तू उचलतच नाही. तेवढ्या चंचीला अक्षरा दिसते. ती मोठ्याने ओरडते, मम्मी, आणि दुर्गी दचकते. चंची म्हणते, आता अधिपती पण सापडल. दुर्गी म्हणते, म्हणजे? चंची म्हणते, अगं ती बघ मास्तरडी. दुर्गी म्हणते, अगं बाया चंचे, हिने एवढी चांगली साडी कशी नेसली ग? नट्टापट्टा करून चालली या? मला वाटलं रस्त्यावर आले म्हणजे यांच्याकडे पैसे नसतील. चंची म्हणते, मम्मी मास्तरडीची पूजा
होता कामा नये. शिवानी म्हणते वहिनी जा आणि पूजा करून घ्या. अक्षरा म्हणते हो. ती जायला लागते. शिवानी म्हणते थांबा थांबा आणि तिच्या ताटातला दोरा काढून घेते. अक्षरा म्हणते काय झालं? शिवानी म्हणते सांगते नंतर. अक्षरा जाते आणि छान पूजा करते. दुर्गी आणि चेंचीचा खूप जळफळाट होतो. शिवानी म्हणते वहिनी आता एक उखाणा झालाच पाहिजे. अक्षरा म्हणते अहो मला नाही येत. ती म्हणते हे काय वहिनी तुम्ही शिक्षिका आणि तुम्हाला उखाणा येत नाही? बाकीच्या बायका म्हणतात घ्या ना उखाणा. अक्षरा असं म्हणते ठीक आहे प्रयत्न करते आणि उखाणा घेते. वडाला घालते प्रदक्षिणा 7 आणि अधिपतीरावांचं नाव घेते. जन्मोजन्मी लाभो त्यांची साथ. शिवानी म्हणते वा वहिनी कमाल या आणि तिला दोरा देते. अधिपती पळत येतो आणि दुकानदाराला म्हणतो झालं सगळं? तो ताओ लोक दिवसभर लावतात आणि तुम्ही सगळं काम 2 तासात केलं. कमाले. अधिपती म्हणतो आपलं कामच फास्ट असतंय. पण आपण बोललो होतो तसं पेमेंटचं? ते म्हणतात हो हो लगेच देतो हां. तो अधिपतीला पैसे देतो. आता अधिपतीला आठवतं शाळेमध्ये पोरांवर तो पैसे उडवत असतो. तो दुकानदाराला म्हणतो धन्यवाद बरं का तुम्ही लय पैसे दिलेत. तो ताओ काम केलं तुम्ही आणि आम्हासने धन्यवाद म्हणतावे. चारस म्हणतो तू घरात आली ना मी पहिल्या वर्षीच तुला बजावलं होतं असलं काही करायचं नाही. इतके दिवस गप्प होती आणि आता तुला मध्येच सुचलंय का? मुणेश्वर म्हणते काय चुकीचं आहे हो? लेकाचं लग्नच झालंय घरात सुनबाई आल्यात आणि तुम्ही मानत नसला तरी आम्ही तुम्हाला सौभाग्य मानतो आणि त्यासाठी पूजा करणं तो आमचा अधिकार आहे. चारोस म्हणतो तुझा कुठलाही अधिकार नाही आणि मिळवायचा प्रयत्न पण करू नको. हे तुझं जे चाललं ना ती सगळी नाटकं आहेत. त्या बिचाऱ्या अक्षराला घराच्या बाहेर काढलंस आणि आता तुझा नसलेला अधिकार मिळवायला निघालीस. हू देणार नाही या मी हू देणार नाही. मुणेश्वरी बोलायचा खूप प्रयत्न करते पण चारुहास तिला चांगलीच जागा दाखवतो. अधिपती रस्त्याने चाललेला असतो. ओंक्या गाडीवर येतो आणि म्हणतो भावा इकडं कुठं? अधिपती म्हणतो तू कुठं निघालास? ओंक्या म्हणतो शिवानी वड्याची पूजा करायला गेली ना तिला आणायला चाललोय. अधिपती म्हणतो मी पण तिकडंच चाललोय. मास्तरीबाई गेल्या नव तिकडं. ओंक्या म्हणतो ही पिशवी कसली? तो तारे दुकानात कामाला गेलो म्हटलं ती कापडं नको म्हणून दुसरी घातली आणि ती पिशवी ठेवली. हे बोलता बोलता अधिपती ओंक्याच्या गाडीवर बसतो. दुर्गी चेंचीला म्हणते आलेच. चेंची म्हणते मम्मी कुठे निघालीस? दुर्गी डोक्यावर पदर घेऊन एक मोठा दगड घेते. अक्षरा फेऱ्या मारत असते तिच्या वाटेत ठेवते. चेंचीकडे येऊन म्हणते चांगली थोबाडावर आपटल. चेंची म्हणते चांगली बत्तीशी बाहेर यायला पाहिजे. आली मोठी वट्ट सावित्री पौर्णिमा साजरी करणारी. भुवनेश्वरी मोठ्याने ओरडते अहो काय केलं हे? पूजेचं ताट उडवलं? अहो तुम्ही देवाचा अपमान केला. चारुहास म्हणतो काही झालं तरी तुला ही पूजा करू देणार नाही आणि देवाला पण माहिती आहे. आता चारुहास बरंच काय बोलतो आणि म्हणतो मी तुझा नवरा नाही आणि माझ्या हातून तुझ्या कपाळाला कधीच कुंकू लागणार नाही. भुवनेश्वर म्हणते सोडावं तुम्हाला आमचं मन कधी कळालं का? ह्या घरासाठी आम्ही जो त्याग केला ना तो कळाला का? चारुहास म्हणतो असं जर असेल तर भुवनेश्वरी एक त्याग करशील? तू जर ह्या घराचा सुखाचा विचार करत असशील तर एक कर ह्या घरातून निघून जा. आता मात्र भुवनेश्वरीची बोलतीच बंद होते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.